गुड आफ्टरनून मित्र. आज आपण मुक्त संचालन तंत्राचा अवलंब केल्यामुळे व्यवसायाला, संघटनेला होणारे फायदे कोणते आहेत ते पाहणार आहोत. व्यवस्थापकांनी संचालनाचे कार्य करण्यासाठी मुक्त संचालन तंत्राचा अवलंब केल्यानंतर पुढील प्रमाणे फायदे प्राप्त होतात. त्यामधील पहिला फायदा आहे व्यवस्थापक आणि सहाय्यक यांच्यामध्ये चांगले संबंध टिकून राहतात. व्यवस्थापक आणि सहाय्यकाची जबाबदारी निश्चित करून त्यांना आवश्यक ते अधिकार दिल्यानंतर व्यवस्थापक त्यांच्या कार्यात कधीही हस्तक्षेप करीत नाहीत. मुक्त संचालन तंत्राचा अवलंब करणारे व्यवस्थापक सहाय्यकांना ते नोकर आहेत असे कधीही भासू देत नाहीत. त्यामुळे त्या कारखान्यात व्यवस्थापक मुक्त संचालन तंत्राचा अवलंब करतात तिथे व्यवस्थापक आणि सहाय्यक यामध्ये चांगले संबंध प्रस्थापित होतात व ते तसे नेहमीसाठी टिकून राहतात. नंबर 2, सहकार्याचे मनोबल वाढते. व्यवस्थापकांनी जाणीवपूर्वक मुक्त संचालन तंत्राचा अवलंब केल्यास सहकार्याचे मनोबल उंचावते. व्यवस्थापकाच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांच्या सहाय्यकाचे मनोबल उंचावल्यास हे अधिकारी आपल्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याशी चांगले वागतात. त्यामुळे एक कर्मचाऱ्याचे मनोबलही सुधारण्यास मदत होते. संघटनेत सर्व स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्याच्या व कामगाराच्या मनोबलामध्ये कमालीची सुधारणा घडून येते. नंबर 3 आहे कारखान्याची उत्पादकता वाढते. व्यवस्थापकांनी मुक्त संचालनाचे तंत्र उपयोगात आणल्यामुळे अधिकारी, कर्मचारी व कामगार या सर्वच घटकाचे मनोबल उंचावते. हा मुद्दा वर स्पष्ट केला आहे. उच्च मनोबल असलेल्या व्यक्ती त्यांच्या कामात रुची घेतात, स्वतःचे कौशल्य वाढवण्यासाठी नेहमी तत्पर असतात, जाणीवपूर्वक आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी उत्सुक असतात. या सर्व गोष्टीचा कारखान्याच्या उत्पादकतेवर निश्चितपणे चांगला परिणाम होतो. नंबर 4, नवे व्यवस्थापक तयार होतात. व्यवस्थापकांनी मुक्त संचालन तंत्राचा अवलंब केल्यास सहाय्यकांना सर्व निर्णय स्वतःच्या मनाने घेता येतात. त्यांच्या योग्यतेमध्ये व कार्यक्षमतेमध्ये कमालीची वाढ होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. सहाय्यकांचा आत्मविश्वास वाढतो व ते उत्साहाने नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी उत्सुक राहतात. या प्रक्रियेमुळे कारखान्यात नवे व्यवस्थापक तयार होत असतात. कार्यक्षम व अनुभवी व्यवस्थापकाचा एक संच निर्माण केला जातो. अशा पद्धतीने मुक्त संचालन तंत्र हे व्यवस्थापक आणि सहाय्यक यांच्यामध्ये चांगले संबंध टिकून ठेवतात, तसेच सहकार्याचे मनोबल वाढवतात. नंबर 3, कारखान्याची उत्पादकता वाढवतात आणि नवे व्यवस्थापक तयार होतात. अशा पद्धतीने मुक्त संचालन तंत्र हे तुमच्या व्यवसायासाठी, संघटनेसाठी अशा पद्धतीनं परिणामकारक ठरतं किंवा फायदेशीर ठरत असते. मग मुक्त संचालन तंत्राचा अवलंब केल्यामुळे जसे फायदे होतात तसे तोटेसुद्धा होतात. तर ते तोटे कोणते ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. मुक्त संचालन तंत्राचा अवलंब केल्यामुळे होणारे तोटे. नंबर 1 आहे व्यवस्थापक विरोध करत असतात. मुक्त संचालन तंत्राचे स्वरूपच असे आहे की तेथे व्यवस्थापकाचे अधिकार मर्यादित होऊन कारखान्याच्या संघटनेमध्ये त्यांना नाममात्र स्थान शिल्लक राहते. स्थानामध्ये किंवा स्थितीमध्ये घडून येणारा हा बदल बहुसंख्य व्यवस्थापकांना कधीच आवडत नाही. त्यामुळे हे असे व्यवस्थापक मुक्त संचालन तंत्राचा उपयोग करून घेण्याला कडाडून विरोध करत असतात. नंबर 2 आहे सहाय्यक विरोध करतात. व्यवस्थापकांनी मुक्त संचालन तंत्राचा उपयोग करून घेण्याचे ठरवल्यास सहाय्यकावर व्यापक स्वरूपाच्या जबाबदाऱ्या येऊन पडतात व त्यांना या जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक ठरते. बहुतेक सहाय्यकांना स्वतः पुढाकार घेऊन जबाबदाऱ्या स्वीकारणे कधीच आवडत नाही. जबाबदाऱ्या टाळणे व काम इतरावर ढकलणे हा तर अनेकांचा स्थायी स्वभावच असतो. त्यामुळे मुक्त संचालन तंत्राचा अवलंब करण्यासाठी व्यवस्थापकाप्रमाणेच सहाय्यकांचाही तीव्र विरोध असतो. नंबर 3, जोखीम वाढते. मुक्त संचालन तंत्रानुसार सहाय्यकांना निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मिळतात व त्यांनी व्यवस्थापकाचे मत विचारात घेतले पाहिजे असे बंधनही त्यांच्यावर नसते. व्यवसायाचे संचालन करीत असताना योग्य निर्णय घेण्याला फार महत्त्व असते. एखादा निर्णय जरी चुकला तरी त्यामुळे संपूर्ण व्यवसायावर अवकळा येते. महत्त्वाचे निर्णय अचूकपणे घेण्याची क्षमता प्रत्येक सहाय्यकामध्ये असते हे गृहीत मुळातच चूक आहे. कौशल्य, योग्यता, अनुभव या बाबतीत अनेक सहाय्यक कमी पडतात. अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थापकांनी मुक्त संचालन तंत्राचा वापर करून घेणे ठरवल्यास
त्यामुळे व्यवसायात अंगभूत असलेली जोखीम आणि पटीने वाढते. म्हणजेच जोखीम कशामुळे वाढते, तर व्यवसायामध्ये जर मुक्त संचालन तंत्राचा वापर केला तर. नंबर 4 आहे समन्वय साधता येत नाही. ज्या कारखान्याच्या संघटनेमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक मुक्त संचालन तंत्राचा उपयोग करतात तेथे प्रत्येक सहाय्यक फक्त स्वतःच्या कामाचाच विचार करतो. सहाय्यकाचे कार्य परस्पराशी निगडीत असते. या गोष्टीचा सर्वांनाच सोयीस्करपणे विसर पडतो. प्रत्येक सहाय्यक आपले निर्णय स्वतंत्रपणे घेत असतो. त्यामुळे अशा वातावरणात व्यक्तिगत बाबींना अनावश्यक प्राधान्य देऊन व्यक्तिगत बोकाळला जातो. सहाय्यकाच्या व्यवहारामध्ये व कार्यामध्ये समन्वय साधणे हे व्यवस्थापकाचे कार्य असते. परंतु मुक्त संचालन तंत्राचा अवलंब केल्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीमध्ये व्यवस्थापकांना समन्वय साधण्याचे कार्य प्रभावीपणे करणे कधीच शक्य होत नाही. व्यापक उपयोग शक्य नाही. व्यवस्थापकांनी मुक्त संचालन तंत्राचा प्रभावीपणे उपयोग करून घेण्यासाठी पुढील परिस्थिती अस्तित्वात येणे आवश्यक आहे. व्यवस्थापक स्वतः सहिष्णू, उदार, लोकशाही मूल्यांना मानणारा व सहाय्यकांना बराबरीचे स्थान मिळवून दिल्यामुळे आपले स्थान कमी होत नाही हे मान्य करणारा असला पाहिजे. व्यवस्थापकाचे व्यक्तिमत्व विचारसरणी कशी आहे यावर मुक्त संचालन तंत्राचे यश अपयश हे अवलंबून असते. यानंतर सहाय्यक आपली जबाबदारी ओळखणारे व यशस्वीपणे जबाबदारी पार पाडण्याची जिद्द असणारी असायला हवेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा व व्यापक अधिकाराचा दुरुपयोग करण्याचा मोह त्यांना व्हायला नको. कारखान्याच्या संघटनेमध्ये संदेश होण्याची दुतर्फी व कार्यक्षम व्यवस्था अस्तित्वात असली पाहिजे आणि सहाय्यकांनी या अवस्थेत पूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे. व्यवस्थापक आणि सहाय्यक यांचा परस्परावर विश्वास असला पाहिजे. सहाय्यकांना जे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाते ते निर्णय संपूर्ण व्यवसायाच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम घडवून आणणारे नसावेत. व्यवस्थापकांच्या नियंत्रणाचे क्षेत्र फार मर्यादित असावे. मुक्त संचालनाचे तंत्र यशस्वीपणे राबवण्यासाठी आवश्यक असलेली गृहीत परिस्थिती वर नमूद केली आहे. ही परिस्थिती विचार घेतल्यास मोठ्या आकाराच्या संघटनेमध्ये व्यवस्थापक संचालनाचे कार्य करण्यासाठी या तंत्राचा उपयोग करून घेऊ शकत नाही हे उघड होते. लहान आकाराच्या संघटनेतील व्यवस्थापनाच्या वरच्या स्तरावर ते विशिष्ट परिस्थिती असतानाच व व्यवस्थापकांना योग्य वाटल्यास ते मुक्त संचालन तंत्राचा उपयोग करून घेण्याबद्दल विचार करू शकतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुक्त संचालन तंत्राचा सर्रास किंवा व्यापक प्रमाणावर उपयोग केला जाऊ शकत नाही या निष्कर्षापर्यंत आपल्याला यावेच लागेल. अशा पद्धतीने आपण मुक्त संचालन तंत्र म्हणजे काय, मुक्त संचालन तंत्राचे होणारे फायदे आणि तोटे हे आज पाहिलेले आहेत. मग ओव्हरऑल आपण या चॅप्टरमध्ये संचालन म्हणजे काय, संचालनाचा अर्थ काय, संचालनाचे स्वरूप काय, संचालनाचे महत्त्व काय, त्याच्यानंतर चांगल्या आदेशाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, संचालनाची तंत्रे कोणती आहेत, सल्लामसलत करून संचालनाचे तंत्र आहे, एकतांत्रिक पद्धतीने संचालन करणारे तंत्र आहे, मुक्त संचालन तंत्र आहे. या सर्व संचालन तंत्रामध्ये त्याचे फायदे व तोटे अशा पद्धतीने आपण पाहिलेले आहेत. थोडक्यात संचालन डायरेक्शन ही तुमच्या व्यवसायाची, तुमच्या संघटनेची गुरुकिल्ली आहे असं आपल्याला म्हणता येईल. जर तुमच्या व्यवसायाचं, जर तुमच्या संघटनेचं डायरेक्शन, संचालन योग्य नसेल तर तुमचा व्यवसाय हा पुढे यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही जे ठरवलेलं इष्टांक आहे, तुम्ही ठरवलेले जे व्यवसायाच्या नीती आहेत, तुम्ही ठरवलेले जे डावपेच आहेत ते जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर तुमच्या व्यवसायाचं डायरेक्शन, संचालन हे अतिशय चांगलं असलं पाहिजे. म्हणजेच डायरेक्शन म्हणजे कारखान्याच्या संघटनेमध्ये प्रत्येक व्यक्ती जो कर्मचारी असेल, फोरमन असेल, टेक्निशियन असेल, कम्प्युटरवाला असेल, लेखनिकवाला असेल, ऑडिटर असेल, कुठलाही जर तो घटक असेल तर त्याला तुमच्या डायरेक्शनची गरज आहे. जर तुमचं डायरेक्शन योग्य पद्धतीने होत नसेल तर तुम्ही केलेला व्यवसाय हा, तुम्ही चालवत असलेला व्यवसाय हा योग्य पद्धतीने रन होऊ शकत नाही. आणि जो योग्य पद्धतीने रन होत नाही अशा व्यवसायामध्ये तुम्हाला नफा मिळवणे किंवा समाजाची योग्य पद्धतीने सेवा करणे
हा भावसुद्धा तुम्हाला व्यवस्थित पूर्ण करता येत नाही आणि म्हणून तुमच्या डायरेक्शनमध्ये, तुमच्या संचालनामध्ये, संचालन हे, म्हणून आपण म्हटलं की संचालन हे तुमच्या व्यवसायाची गुरुकिल्ली आहे. जर तुमची ती किल्ली जर चांगली चालली तर तुमचा व्यवसाय चांगला चालेल, अन्यथा तुमच्या व्यवसाय हा चालणार नाही किंवा त्याला अपयश येईल. म्हणून आपण म्हणतो की कारखान्याच्या संघटनेमध्ये स्थान असलेल्या प्रत्येक व्यक्तीची शक्ती विशिष्ट दिशेने अचूकपणे वळवून पूर्वनिर्धारित कार्यक्रमाची अंमलबजावणी करून घेण्याकरता व्यवस्थापक हा सर्वांना आदेश देतो. हे आदेश एक साधन आहे ज्याच्या सहाय्याने एखादी क्रिया सुरू केली जाऊ शकते. या साधनाचा उपयोग करून अनेक व्यक्तींना एकत्रित आणून समूह निर्माण करता येतो. या समूहाला कार्यप्रवहन करता येते व समूहाचे विसर्जनही करता येते. या साधनाचा उपयोग करून घेऊन तंत्रांना मिळालेली गतीही बंद करता येत असते. आदेशाच्या परिणामकारकतेवर संचालन कार्याचे यशसुद्धा अवलंबून आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थापन आणि संचालन यांची जी भूमिका आहे, ही भूमिका तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून संचालन आणि डायरेक्शन ही जी संकल्पना आहे तुम्हाला ओव्हरऑल समजली असेल अशी आशा करतो आणि आपण इथं थांबूया. धन्यवाद.